हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 21 फेब्रुवारी 2022चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते डिटेलमध्ये डिस्कस करतो आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करतो. आणि हे सगळं डिस्कशन जे आहे ते स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी जे आपले आहेत त्याच्यामध्ये यूपीएससी करणारे आपले मराठी विद्यार्थी आहेत, एमपीएससी करणारे आहेत किंवा इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीतून हे डिस्कशन खूप महत्त्वाचं असतं. कारण हे डिस्कशन आपण स्पर्धा परीक्षेला केंद्रीभूत मानूनच करत असतो. त्यामुळे तशा पद्धतीचं डिस्कशन असतं आणि त्या मुलांना आपण खरं तर टार्गेट करून हे लेक्चर डेली बेसिसवरती बनवत असतोय, विशेष करून मराठी विद्यार्थ्यांना. म्हणून तर हे डिस्कशन जे असतं ते आपलं मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून असतं. मग आता पहिल्यांदा आपण 21 फेब्रुवारीचा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिलं एडिटोरियल महत्वाचं कोणतं आहे ते डिस्कस करण्यात सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आज लेक्चरला उशीर झालाय, परंतु लेक्चर जे आहे आजचं खूप महत्वाचं लेक्चर आहे. खूप महत्वाचे 2 एडिटोरियल आज खरं तर लेक्चरला द हिंदूला आलेले, त्यामुळं त्याचं डिटेल डिस्कशन आपण इथं करूया. सो लेट स्टार्ट. आपलं जे पहिलं महत्वाचं एडिटोरियल आहे ते विशेष करून आपले व्हाईस प्रेसिडेंट उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी लिहिलेलं हे एडिटोरियल आहे. आणि विशेष करून एज्युकेशन पॉलिसी जी आहे आपली आणि त्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये मातृभाषेतील अभ्यासक्रमाला आपल्याला का महत्त्व द्यायला पाहिजे हे खरं तर या एडिटोरियलमध्ये यांनी स्पष्ट करून सांगितलं आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे एकंदरीत जी मातृभाषा आहेत प्रत्येक, मग महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली जाते, त्यानंतर इतर राज्यांचा विचार केला तर मग कन्नड बोलली जाते, तेलुगू बोलली जाते, मल्याळम बोलली जाते, तामिळ बोलली जाते, पंजाबी बोलली जाते, अशा विविध रिजनल लँग्वेज आहेत. परंतु जर उच्च शिक्षण आपण बघितलं मग त्याच्यामध्ये IIT घ्या तुम्ही, इंजिनिअरिंग घ्या तुम्ही, डॉक्टरेट घ्या तुम्ही, म्हणजेच मेडिकल वगैरे एक्झाम घ्या, ह्या एक्झाम विशेष करून इंग्लिश लँग्वेजमध्ये अवेलेबल आहेत. परंतु त्या जर आपल्याला मातृभाषेमध्ये अवेलेबल करून दिल्या, ते जर एज्युकेशन आपल्याला मातृभाषेमधून अवेलेबल करून दिलं तर खरं तर इंग्लिश या भाषेचा जो हर्डल आहे तो रिजनल स्टुडंट पार करू शकतात आणि चांगल्या पद्धतीनं त्यांचा परफॉर्मन्स शैक्षणिक क्षेत्रामध्ये दाखवू शकतात. ते खरं तर यांनी सांगितलं आपल्याला पाहावयास मिळते. मग याच्यामध्ये विशेष करून ढोबळमानांचं हे एडिटोरियल समजून घ्यायचं झालं तर पहिला तर पॉईंट हे एडिटोरियल का महत्वाचं आहे तर आपले उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी लिहिलेले एडिटोरियल आहे, त्यामुळे तथ्यात्मक इन्फॉर्मेशन याच्यामधली खूप महत्वाची आपल्याला होऊन बसते. दुसरं म्हणजे एज्युकेशनवरती बोलणारं हे एडिटोरियल आहे, त्यामुळे एज्युकेशन विषयी जी काही इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिली ती खूप महत्वाची आपल्यासाठी होऊन बसते. तिसरा महत्वाचा पॉईंट आपल्याला याच्यातून येतोय की याच्यामध्ये रिजनल लँग्वेजला जास्त महत्व दिले. रिजनल लँग्वेज म्हणजे स्थानिक भाषा, त्या स्थानिक भाषांना, स्थानिक बोलींना याच्यामध्ये महत्व दिलं गेलं आणि त्याच्याविषयी जास्त याच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे 3 की पॉईंट केंद्रीभूत मानून हे एडिटोरियल लिहिलं गेले. म्हणजे एक तर की पॉईंट आपण म्हटलं की उपराष्ट्रपतींनी हे लिहिलेलं एडिटोरियल आहे, ते सोडून हे जे एज्युकेशन पॉलिसी आहे आणि रिजनल लँग्वेजला त्याच्यामध्ये प्रेफरन्स काय दिले, ह्या 2 विशेष करून सब्जेक्टला केंद्रीभूत मानून हे एडिटोरियल लिहिलं गेले असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे ढोबळमानानं मातृभाषेचं काय महत्व आहे हे खरं तर या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याची इन्व्हॉल्वमेंट आपण जर शैक्षणिक व्यवस्थेमध्ये, उच्च शिक्षणामध्ये केली तर आपल्याला कसा फायदा त्याचा होऊ शकतो हे खरं तर याच्यामध्ये समजावून सांगण्याचा लेखकांना म्हणजे आपले उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आपल्याला प्रयत्न केला. मग ते आपण लाईन टू लाईन एडिटोरियल काय आहे ते समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. मग एडिटोरियलमध्ये पहिला जो अधोरेखित केलेला पॉईंट आहे तो अधोरेखित केलेला पॉईंट आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. विशेष करून आपला देश विविधतेनं नटलेला देश पाहावयास मिळतो, विविधतेत एकता असणारा देश असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि जगामध्ये आपली एक ती खूप महत्वाची ओळख आहे जी इतर कोणत्याही देशामध्ये आपल्याला पाहावयास मिळत नाही. ते वैशिष्ट्य आपलं आहे ते म्हणजे काय, विविध भाषेचे लोक एकत्र राहतात, विविध बोलीचे लोक एकत्र राहतात. म्हणजे आपल्या देशामध्ये विविध लँग्वेज आहेत, विविध डायलेक्ट्स आहेत. आता डायलेक्ट आणि लँग्वेजमध्ये फरक आहे. लँग्वेज म्हणजे भाषा आणि डायलेक्ट म्हणजे बोली आपण म्हणतो. दोन्ही तशा अर्थाने एकच शब्द आहे, परंतु काही ज्या आहेत त्या बोली आहेत आणि काही ज्या आहेत त्या भाषा आहेत आणि त्याला अधिकृत दर्जा सुद्धा मिळालेला आपल्याला पाहावयास मिळतं. आणि तेच लेखकाने इथं म्हणजे आपले व्हाईस प्रेसिडेंट यांनी सांगितले की या कल्चरल डायव्हर्सिटीमुळे, लिंग्विस्टिक डायव्हर्सिटीमुळे आपल्याला एक नवीन ओळख जगामध्ये मिळाली आणि ती आपल्याला टिकवून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. असा पहिला पॉईंट त्यांनी इथं अधोरेखित केलेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. त्यानंतर आपल्याला युनेस्कोचं जे माजी डायरेक्टर होते, डायरेक्टर जनरल
त्यांचं एक स्टेटमेंट ते खरं तर कोण होते तर कोइचिरो मत्सुरा हे माजी डायरेक्टर होते, युनेस्कोचे डायरेक्टर जनरल होते. त्यांचं स्टेटमेंट लेखकाने इथं अधोरेखित करून आपल्याला सांगितलेलं पाहावयास मिळते. आणि ते स्टेटमेंट त्यांचं काय होतं तर ते विशेष करून मातृभाषेशी रिलेटेड त्यांचं स्टेटमेंट आहे. ते मातृभाषाची काय महती आहे, मातृभाषेचं काय इम्पॉर्टंट आहे ते सांगणारं खऱ्या अर्थानं आपल्याला स्टेटमेंट पाहावयास मिळतं. मग ते स्टेटमेंट काय, द लँग्वेज वी लर्न फ्रॉम अवर मदर्स म्हणजे मदर टंग इज द होमलँड ऑफ अवर इनरमोस्ट थॉट्स. म्हणजे जे आपण मातृभाषेमधून शिकतो, जे आपली मातृभाषा आपण शिकलेला असतो, ज्यावेळेस आपण अंतर्मनापासून विचार करतो त्यावेळेस आपण त्याच भाषेमधून विचार करत असतो, त्या भाषेमधूनच ते विचार निघत असतात. असं त्यांनी मातृभाषेचं महत्व या ठिकाणी अधोरेखित केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर ते सांगतायत ॲज व्हॅल्युएबल अँड डिस्टिंक्ट ॲज एव्हरी इरिप्लेसेबल ह्युमन लाईफ. म्हणजे याचं जे मातृभाषेचं जे काय महत्व आहे किंवा मातृभाषेचं जे काय स्थान आहे ते कोणीही घेऊ शकत नाही किंवा इतर कोणतीही भाषा घेऊ शकत नाही असं त्यांनी इथं सांगण्याचा खरं तर प्रयत्न केला. आपली मातृभाषा म्हणजे आपली मातृभाषाच असते, तिचं स्थान जे आहे ते कोणी घेऊ शकत नाही. कारण जन्म आपला त्या मातृभाषेबरोबर झालाय, त्या मातृभाषेमध्ये आपण पहिल्यांदा वागायला बोलायला शिकलोय, त्यामुळे त्याचं एक वेगळं महत्व होऊन बसतं. असं कुठंतरी यांना डायरेक्टर जनरल जे आहेत युनेस्कोचे त्यांना कुठंतरी इनडायरेक्टली ह्याच्यामधून सांगायचं असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. म्हणजे एकंदरीत फॉर एक्झाम्पल जरी घेतलं ना, समजा तुम्ही इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स आहे तुमचा किंवा इंग्लिश बोलायला शिकताय, जरी तुम्ही किती जरी प्रयत्न केला तरी तुमचे जे विचार आहेत ते विचार आपल्या मातृभाषेतून निघतात. म्हणजे आपल्याला जर एखाद्या वेळेस आश्चर्यचकित आपण होतो त्यावेळेस आश्चर्य व्यक्त करण्यासाठी आपली मातृभाषा अनवधानाने निघून जाते. म्हणजे आपण एक हॅबिट झाली आपली की मातृभाषेमध्ये बोलायची, आणि ती खरं तर आपली सवय जी आहे, ते जे आपल्या मातृभाषेवरती जडलेलं आपलं प्रेम जे आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी होता कामा नये, कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी होत नाही असं कुठंतरी लेखकाला आपल्याला या ठिकाणी समजावून सांगायचं. आणि आपण सुद्धा दैनंदिन लाईफमध्ये जर विचार केला तर मातृभाषेचं जे काही महत्व आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल. आणि त्यामुळे त्याच मातृभाषेशी रिलेटेड इथे इन्फॉर्मेशन खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि आता जी 2020 ची नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण जे नवीन आले, त्याच्यामध्ये मातृभाषेला खूप मोठ्या प्रमाणात महत्व दिले गेले. आणि त्याचं समर्थन करण्यासाठी खरं तर एम व्यंकय्या नायडू यांनी हे एडिटोरियल लिहिलेलं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. मग ते जे आहे ते मातृभाषेचं महत्व फक्त इंडियापुरतच मर्यादित नाही, तर इतर कंट्रीतल्या ज्या काही महत्वाच्या पर्सनॅलिटीज आहेत त्या सुद्धा ती माहिती सांगताना आपल्याला पाहावयास मिळतात. त्याच्यासाठी त्यांनी इथं अंडरलाईन करून ही स्टेटमेंट सांगितलेली आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. मग विशेष करून आजच आपण या लँग्वेज विषयी का बोलतोय, मातृभाषेविषयी का बोलतोय, तर आज 21 फेब्रुवारी हा इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो 21 फेब्रुवारी. आणि हा 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा युनेस्को मध्ये केली गेली होती 1999 नोव्हेंबर 1999 मध्ये. त्यामुळे सुद्धा या दिवसाचं एक वेगळं महत्व आहे आणि त्याच्या आधारावरतीच हे एडिटोरियल लिहिले गेले एम व्यंकय्या नायडू यांच्याकडून. आणि त्याच्यामध्ये मग आता मातृभाषा ज्या आहेत त्या खूप मातृभाषा लोप पावत चाललेल्या आहेत, इनडेंजर्ड सिच्युएशन मध्ये आहेत. म्हणजे लोप पावताना आपल्याला पाहावयास मिळतात. आणि त्याच्या तो जो परिणाम आहे तो परिणाम का घडतोय तर विशेष करून ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण आणि वेस्टर्नायझेशन म्हणजे पाश्चिमात्यकरण जे आहे त्याच्यानुसार खरं तर ते बदलताना आपल्याला पाहावयास मिळते. आणि ते जे मातृभाषेचं महत्व आहे ते कमी होताना पाहावयास मिळते. मातृभाषा ह्या खूप तुरळक होत चाललेल्या आहेत हे सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतात. ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये आपण म्हणू शकतोय की इंग्लिशला खूप महत्व दिलं जाते. या महासत्ता कंट्रींच्या ज्या भाषा आहेत त्यांना खूप महत्व दिलं जाते. त्याच्यामुळं काय व्हायला लागलं तर आपल्या ज्या मातृभाषा आहेत, आपल्या ज्या स्थानिक भाषा आहेत त्याचं कुठंतरी महत्व कमी व्हायला लागलं आणि ती भाषा बोलणाऱ्यांची संख्या त्यामुळे कमी व्हायला लागली. त्या मातृभाषांना प्रेफरन्स लोक कमी द्यावी लागली आणि त्याचा सगळ्यांचा परिणाम आपल्या कल्चरवर सुद्धा व्हायला लागला, लिंग्विस्टिक डायव्हर्सिटीवरती व्हायला लागला, म्हणजे भाषा विविधतेवर व्हायला लागला. आणि तेच खरं तर इथं समजावून सांगण्याचा प्रयत्न आपल्याला केला. आता वेस्टर्नायझेशन म्हणजे काय, पश्चिमात्य ज्या कंट्रीज आहेत, USA आहे, युरोपियन कंट्रीज आहेत, या युरोपियन कंट्रीच्या लँग्वेज आपण जास्त फॉलो करायला लागलो. आणि इतर जरी तुम्ही बघितलं तर जीन्स तुम्ही वापरत असाल, हे जीन्स पाश्चिमात्य कंट्रीकडूनच आपण घेतले. त्याचबरोबर आपण जो सूट घालतो, टाय घालतो, हे पाश्चिमात्य कंट्रींचे कपडे आहेत. आपले कपडे सरळ पांढऱ्या कलरचे कपडे आपण घालतो, धोतर
वरती आपला जो शर्ट असतो तो शर्ट घालतो, डोक्याला टोपी घालतो किंवा फेटा बांधतो, ही आपल्या संस्कृतीमधली आपली खरं तर तो आपला पोशाख आहे. आणि हा जो पोशाख आहे ना, पोशाखाचं जर बोलायला झालं, याच्यामध्ये पोशाख वगैरे काय सांगितलं, फक्त लँग्वेज विषयी बोलले. पण मी तुम्हाला सांगतोय पाश्चिमात्यकरण आपलं कसं काय व्हायला लागले, वेस्टर्नायझेशन आपलं कसं व्हायला लागले, त्याचं एक्झाम्पल तुम्हाला देऊन सांगायचं झालं तर कपड्यामध्ये बदल झाला. आपण टाय सूट बूट जो वापरतोय ना, तो पाश्चिमात्य संस्कृतीचं म्हणजे त्यांच्या वातावरण, हे जे पोशाख ठरले ते वातावरणावरून ठरलेले आहेत. जिथं उष्ण वातावरण, आता तुम्ही जर सौदी अरेबियन कंट्रीजमध्ये गेला तर त्यांचा पोशाख वेगळा तुम्हाला पाहायला मिळेल, आणि आपल्या इंडियामध्ये आला तर आपला पोशाख वेगळा आहे. परंतु काय झालंय तर पश्चिम देशामध्ये जे काही कपडे वगैरे घालतात तेच आपण कॉपी करतोय. परंतु त्याच्या मागचं जो लॉजिक आहे, त्याच्या मागची जी कारण आहे ते अभ्यास करायला कोणच तयार नाही. म्हणजे सूट बूट आहे पाश्चिमात्य कंट्रीमध्ये आपल्यापेक्षा जास्त थंड वातावरण आहे, त्यामुळे त्यांना जाड कपडे घालावे लागतात आणि त्याचा परिणाम म्हणून ते सूट वगैरे घालतात, टाय बांधतात. टाय बांधण्याचं कारण म्हणजे थंड हवा आत जाऊ नये, बॉडी गरम राहावी, टेम्परेचर बॉडीचं मेंटेन राहावं, हे सायंटिफिक रिझन आहे त्याच्यामधलं. मला वाटतं तुमच्या पैकी सुद्धा भरपूर जणांना ह्या गोष्टी माहिती नाही आहेत. आणि त्याचं कारण हेच आहे की आपण डोळं झाकून पश्चिम संस्कृती इम्प्लिमेंट करतोय. आणि आता ते एवढं पाश्चिमातीकरण आपलं झालंय की आता जर तुम्ही इंडियन कपडे घालून फिरायला लागला किंवा धोतर वगैरे घालून टोपी घालून फिरायला लागले तर लोक तुमच्यावर हसतील. परंतु जे हसतायत त्यांना हेच माहिती नाही की आपण आपल्यावर लोकांनी हसायला पाहिजे. मग हे जे पाश्चिमात्यकरण झालंय ते फक्त या कपड्यामध्ये किंवा खाण्यापिण्यामध्ये मध्येच फक्त नाही झालं, तर ते आपल्या भाषेमध्ये सुद्धा झाले. आपण पश्चिम भाषा ज्या आहेत त्यांना प्रेफरन्स जास्त लागलो. फॉर एक्झाम्पल इंग्लिश भाषा, इंग्रजी भाषा त्याला आपण म्हणतो. मग तशा पद्धतीचं जे पाश्चिमात्यकरण सुरू आहे त्याचा सुद्धा परिणाम आपल्या भाषेवरती होतोय. जी मातृभाषा आपली आहे ती कुठेतरी त्याच्यामुळे सुद्धा लोप पावताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळते. ते इथं लेखकांना अधोरेखित करून सांगितले. आणि हे फक्त भाषेविषयी सांगितले, तुम्हाला बाकी पण सब्जेक्ट जे आहेत, बाकी पण विषयामध्ये कसं आपलं पाश्चिमात्यकरण सुरू झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे ते तुम्हाला एक्झाम्पल देऊन मी समजावून सांगितलं. पुढे लेखक काय म्हणतोय बघूयात आपण. युनायटेड नेशनच्या एका आकडेवारीनुसार असं समोर आले की 43% ज्या मातृभाषा आहेत त्या लोप पावलं चाललेल्या आहेत, म्हणजे इनडेंजर्ड सिच्युएशन मध्ये आहेत. त्या ज्या लँग्वेजेस आहेत त्या जवळजवळ 6,000च्या आसपास मातृभाषा आहेत, स्थानिक लेवलला बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत, आणि त्या भाषा लोप पावत चाललेल्या आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. असं इथं व्यंकय्या नायडू जे आपले उपराष्ट्रपती आहेत ते आपल्याला अंडरलाईन करून सांगतायत. आणि हे सुद्धा युनायटेड नेशनची जी आकडेवारी आहे ती सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. आता विशेष करून ज्यावेळेस आपण हे डिस्कशन करतोय ना त्यावेळेस अनेक वेळा मी याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलं की पेन आणि नोट तुम्ही घेऊन बसायला पाहिजे, आणि जे काही तथ्य आहेत ते तुम्ही इथंच नोट डाऊन करून ठेवायला पाहिजे चांगल्या पद्धतीने, आणि त्याची वारंवार रिव्हिजन करत राहायला पाहिजे. विशेष करून UPSCच्या पोरांसाठी हे का महत्वाचं आहे तर याचा आन्सर रायटिंग मध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने विशेष करून वापर करू शकता. आणि त्याचबरोबर इतर एक्झामसाठी प्रिलियमच्या दृष्टीतून हे महत्वाचं आहे, याच्यावरती कशाही पद्धतीने प्रीला क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळं ही जी आकडेवारी आहे किंवा ही जे तथ्य असतात, हे जे अंडरलाईन केलेल्या गोष्टी असतात त्या तुम्ही व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून ठेवायला पाहिजे, त्याच्या नोट्स काढायला पाहिजे व्यवस्थितरित्या, आणि तशा दृष्टीतून तुम्ही त्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. पुढे लेखक आपल्याला काय सांगतोय बघूयात आपण. आणि त्याच्यामध्ये लेखकाला काय सांगायचं की आपली जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे 2020 मधली, त्याच्यामध्ये स्थानिक भाषांना जास्त महत्व देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तशा प्रकारच्या तरतूद केले गेले. आणि त्याचं ध्येय काय आहे तर क्वालिटेटिव्ह एज्युकेशन जे आहे, इक्विटेबल एज्युकेशन जे आहे, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन जे आहे ते तशा पद्धतीचं एज्युकेशन मुलांना पुरवणं. म्हणजे याच्यामध्ये इनइक्वेलिटी कशा पद्धतीने, जे कॉन्व्हेंट स्कूलमधून आलेली मुलं आहेत ज्यांना इंग्लिश फ्लुएंटली येतं, इंग्लिश फ्लुएंटली समजतं, त्या विद्यार्थ्यांसोबत आपले जे स्थानिक भाषांमध्ये विद्यार्थी असतात ते मग मराठी असू द्या, पंजाबी असू द्या, मल्याळम असू द्या, तेलुगू असू द्या, तमिळ असू द्या किंवा इतर कोणतीही रिजनल भाषा असू द्या, त्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा भाषेसोबत संघर्ष करावा लागतो जर त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर, आणि तिथून पुढे खरं तर ते यश मिळवू शकते. म्हणजे त्यांना डबल अडथळा निर्माण होतोय, हे सुद्धा कुठेतरी याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न केला. मग हा सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजीचा सुद्धा आधार घेणं गरजेचं आहे. युनेस्कोचे जे डायरेक्टर जनरल्स आहेत ऑड्रे ऑझोले यांनी काय सांगितलं तर यांनी हे सांगितले की टेक्नॉलॉजीचे अनेक टूल्स आपल्याला उपलब्ध आहेत की ज्यानुसार आपण, ज्याचा आधार घेऊन आपण स्थानिक भाषा आहेत त्या स्थानिक भाषा कानाकोपऱ्यामधून जगाच्या पोहोचवू शकतोय आणि त्या लोप होण्यापासून वाचवू शकतोय, असं त्यांनी आपल्याला या स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि मग नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे आपली 2020ची,
त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये नेमके एक्झॅक्ट तरतूद तरी काय केली, तर ती तरतूद अशी केली आहे की ॲटलिस्ट क्लास 5th पर्यंत म्हणजे 5वी पर्यंत त्यांना मातृभाषा असायलाच पाहिजे, मातृभाषेमधून शिकवलंच गेलं पाहिजे, अशा प्रकारची तरतूद जी आहे ती या एज्युकेशन पॉलिसीमध्ये केली गेली आपल्याला पाहावयास मिळते. परंतु लेखक म्हणतो इथून पुढे सुद्धा त्यांना रिजनल लँग्वेज जी आहे ती रिजनल लँग्वेज शिकवली गेली पाहिजे, त्याच्यावरती आपल्याला भर देणं गरजेचं आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. आणि तेच खरं तर सांगण्यासाठी एवढं लेखक आतापर्यंत बोलत आलेलं आहे. आणि मग उच्च शिक्षण जरी आपण मातृभाषेमधून डेव्हलप केलं, समजा इंजिनिअरिंग आपल्या आता इंजिनिअरिंगचे सगळे सब्जेक्ट आपण बघितले तर ते विशेष करून इंग्लिश लँग्वेजमध्ये आहेत, परंतु ते जर मातृभाषेमध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिले, ते शिक्षण जर मातृभाषेमध्ये अवेलेबल करून दिलं, मेडिकल सारखं शिक्षण जे आहे ते मातृभाषेमध्ये अवेलेबल करून विद्यार्थ्यांना दिलं, तर ते विद्यार्थी जास्तीत जास्त अशा उच्च एज्युकेशनमध्ये पदार्पण करू शकतात, उच्च एज्युकेशन घेऊ शकतात, असं याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं पाहावयास मिळतं. आणि तो जो त्यांच्या पुढचा मेजर अडथळा आहे लँग्वेजचा, तो मेजर अडथळा संपून मातृभाषेतील विद्यार्थी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे आपण म्हणू शकतोय कार्य या क्षेत्रामध्ये उच्च एज्युकेशनमध्ये करू शकतात, असं कुठेतरी लेखकाला या ठिकाणी म्हणायचं आहे. पुढे सांगितले ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन AICTE याने 2020 मध्ये एक आपण म्हणू शकतो मत विद्यार्थ्यांचं घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 83,000 विद्यार्थी इन्व्हॉल्व्ह झाले होते आणि त्यांनी त्यांची जी मतं आहेत त्याच्यापैकी 44% विद्यार्थ्यांनी त्यांची मतं मातृभाषेमधून शिक्षण असावं याच्यासाठी त्यांची मतं दिली होती. म्हणजे त्या दृष्टीतून त्यांनी सांगितलं होतं की मातृभाषेमधून एज्युकेशन असावं, त्याच्यामध्ये विशेष करून जे काही टेक्निकल एज्युकेशन आहे ते मातृभाषेमधून अवेलेबल करून द्यायला पाहिजे. ते जर मातृभाषेमधून अवेलेबल करून दिलं तर मातृभाषेतील विद्यार्थी, स्थानिक विद्यार्थी त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स देऊ शकतात. अशा पद्धतीचं वोटिंग त्यांच्याकडून करण्यात आलं होतं, हे सुद्धा इथं अंडरलाईन करून आपल्याला सांगितलं. मग त्याच्यामध्ये मातृभाषा म्हणजे नेमक्या महत्वाच्या मातृभाषा कोणकोणत्या आहेत आपल्या, तर त्याच्यामध्ये पहिलं तर हिंदी आहे, त्यानंतर मराठी आहे, तामिळ आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे, गुजराती, मल्याळम आहे, बेंगाली आहे, आसामी आहे. त्याचबरोबर पुढे पण आपल्याला काही लँग्वेज दिलेल्या पाहाव्यास मिळतात. इथं जर तुम्ही बघितलं तर इथं आपल्याला बाकी लँग्वेज दिलेल्या या ठिकाणी पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये राहिलेली आहे ती पंजाबी आहे आणि ओडिया आहे. या जर लँग्वेजमधून आपण शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण अवेलेबल करून विद्यार्थ्यांना दिलं तर स्थानिक विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये परफॉर्मन्स दाखवू शकतात. पुढे आपल्याला आकडेवारी दिली भाषेशी रिलेटेड. भाषा गणना म्हणजे लँग्वेज सेन्सस ज्यावेळेस प्रस्तुत केला गेला, 2018चा रिपोर्ट आहे हा लँग्वेज सेन्ससचा म्हणजे भाषा गणनेचा. त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं की भारतामध्ये एकूण ज्या लँग्वेज म्हणजे भाषा किंवा बोली आहेत, डायलेक्ट्स आहेत, ते 19,500च्या आसपास आहेत असं त्या रिपोर्टमध्ये सांगितलं गेलं. म्हणजे 19,500 हा आकडा खूप मोठा आहे आणि एवढ्या भाषा आणि एवढ्या बोली आपल्या भारतामध्ये बोलल्या जातात. आणि त्याच्यापैकी 121 भाषा अशा आहेत की त्या भाषा 10,000 पेक्षा जास्त लोक बोलतात, असं याच्यामध्ये सांगण्याचा खरं तर प्रयत्न केला. त्याचबरोबर 196 भाषा अशा आहेत की त्या लोप पावत चाललेल्या आहेत, म्हणजे इंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये येतात. हे सुद्धा त्या आकडेवारीमध्ये सांगितलेलं आपल्याला लेखकांना पाहावयास मिळते. म्हणजे याच्यामुळे हे खरं तर महत्वाचं कारण आहे. हे आकडेवारी बघितल्यावर आपल्याला समजतं की मातृभाषेला महत्व देणं आपल्याला का महत्वाचं आहे. तर मातृभाषेला जर आपण महत्व नाही दिलं तर कालांतराने त्या भाषा ज्या आहेत त्या लोप पावत जाणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्याला मातृभाषेला खूप जास्त महत्व देणं गरजेचं आहे. तेच लेखकाने इथं या एडिटोरियलच्या माध्यमातून समजावायचा आपल्याला प्रयत्न केला. म्हणजे एकंदरीत या एडिटोरियलमध्ये मातृभाषेचं किती महत्व आहे आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 आलेली आहे, त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपल्याला मातृभाषेविषयी काय प्रेफरन्स दिलेले आहेत मातृभाषेला, ते खरं तर एम व्यंकय्या नायडू यांनी या एडिटोरियलच्या अंतर्गत समजावून आपल्याला सांगण्याचा खरं तर प्रयत्न केला. म्हणजे एकंदरीत याच्यातून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचे आहेत, जसं की पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 काय आहे, 2020 मध्ये आणलेली न्यू एज्युकेशन पॉलिसी, त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे आपल्याला. त्याचबरोबर इथं आपण भाषेविषयीची आकडेवारी बघितली होती. ही आकडेवारी तुम्हाला जवळजवळ मी म्हणतोय पाठ पाहिजे. त्या आकडेवारी तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये चांगल्या पद्धतीने यूज करू शकता. त्याचबरोबर आपल्याला खऱ्या अर्थानं भाषेच्या रिलेटेड भारतीय राज्यघटनेमध्ये काय तरतुदी आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. म्हणजे ऑफिशियल लँग्वेज याला आपण म्हणतो, ती ऑफिशियल लँग्वेज नेमका दर्जा कुठं दिला गेलाय, कोणकोणत्या लँग्वेज आहेत त्याच्यामध्ये, ते सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीतून माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्या रिलेटेड कलम कोणते आहेत, त्याच्या रिलेटेड
भाग कोणता आहे, त्याच्याशी रिलेटेड परिशिष्ट कोणता आहे, इंडेक्स कोणता आहे, हे सगळं इन्फॉर्मेशन आपल्याला खरं तर असायला पाहिजे. त्या दृष्टीतून हे जे एरोटेल होतं ते खूप महत्त्वाचं होतं. हे लाईन टू लाईन आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. त्यामुळं आता पुढचं जे महत्त्वाचं एरोटेल आहे ते चांगल्या पद्धतीने आपण डिस्कस करूयात. पुढचं जे एरोटेल आहे ते विशेष करून शेती क्षेत्र आणि ग्रामीण भागाचं डेव्हलपमेंट विषयी बोलणारं एरोटेल आहे. मग आता जे बजेट प्रस्तुत केलं याच महिन्यामध्ये 2 तारखेला, ते बजेट जे प्रस्तुत केलं गेलं त्याच्यामध्ये शेती क्षेत्राशी रिलेटेड, ग्रामीण क्षेत्राशी रिलेटेड काय फंड जाहीर केलेला आहे, काय निधी जाहीर केलेला आहे आणि तो कशा पद्धतीनं कमी निधी आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये निधी जास्त दिलेला आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये अजिबात निधी दिलेला नाही, हे सर्व निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉईंट खऱ्या अर्थानं लेखकानं इथं डिस्कस करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला. CSC शेखर यांनी लिहिलेलं खरं तर हे एरोटेल आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं हे एरोटेल आपल्याला पॉईंट टू पॉईंट लाईन टू लाईन बघणं खरं तर गरजेचं आहे. त्याच्या अगोदर ढोबळमानानं तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये काय गोष्टी दिलेल्या आहेत. याच्यामध्ये पहिलं तर महत्वाचं दिलंय की ते म्हणजे रुरल क्षेत्राचं जे काय डेव्हलपमेंट असेल त्याच्याविषयीच्या ज्या काही महत्वाच्या योजना आहेत त्या अंडरलाईन याच्यामध्ये करून सांगितलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये बजेटमध्ये काय काय तरतूद दिलेत ते बजेटचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे, ते सुद्धा आपल्याला दिलंय. तिसरा महत्वाचा पॉईंट काय आहे तर ऍग्रिकल्चरल सेक्टर्स रिलेटेड बजेटमध्ये काय तरतूद दिलेले आहेत हे सुद्धा याच्यामध्ये आपल्याला अंडरलाईन करून सांगितलेलं आहे. म्हणजे 3 महत्वाच्या गोष्टींना केंद्रीभूत मानून हे एरोटेल लिहिले गेले. पहिलं म्हणजे रुरल एरिया म्हणजे ग्रामीण भाग, दुसरं म्हणजे बजेट आणि तिसरं म्हणजे ऍग्रिकल्चरल म्हणजे शेती कृषी क्षेत्र. या 3 गोष्टींना मध्यवर्ती ठेवून यांची सांगड घालून हे एरोटेल लिहिले गेलेलं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहाव्यास मिळते. मग याच्यामध्ये काही योजनांचा उल्लेख आला, त्या योजना पहिल्यांदा कोणकोणत्या आहेत त्या बघूयात आणि त्यानंतर लाईन टू लाईन आपण डिस्कस करणारच आहोत. त्याच्यामध्ये पहिली जी योजना आली ती प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. हे तुम्हाला झूम करून चांगल्या पद्धतीने दिसेल, ते तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस या योजना सांगतोय मी त्यावेळेस त्या योजना एकाखाली एक व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून घ्या, त्यानंतर त्याचा व्यवस्थितरित्या तुम्हाला अभ्यास करायचा. त्यामुळे मी वेगळ्या तुम्हाला ही योजना पहिल्यांदा सांगतो आणि त्यानंतर एरोटेल व्यवस्थितरित्या समजावून सांगतोय. पहिली योजना आपल्याला इथं अंडरलाईन करून सांगितले प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, म्हणजे मत्स्य पालनाशी रिलेटेड ही योजना असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर आपल्याला राष्ट्रीय कृषी विकास योजना इथं आलेली आहे, RKVY इथं म्हणतो आपण, इथं तुम्हाला अंडरलाईन करून ती योजना दिलेली आहे, राष्ट्रीय कृषी विकास योजना. त्यानंतरची योजना जी दिली ती आहे प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, PMKSY त्याला आपण म्हणतो, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना. त्यानंतरची योजना आहे ती आहे विशेष करून PM आशा ही योजना आहे, त्याला आपण लॉंग फॉर्म त्याचा जो आहे तो प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान असं त्याला म्हणतो, ती योजना आहे. त्यानंतर पुढे महत्वाची योजना कोणती आली ती योजना इथं तुम्ही बघू शकताय, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना एक आली. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना आहे, नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन आहे. त्यानंतर महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट आहे, तो सुद्धा त्याला आपण मनरेगा शॉर्ट मध्ये म्हणतो, तो सुद्धा ती सुद्धा जी योजना आहे तो सुद्धा ऍक्ट आहे, तो इथं अंडरलाईन करून आपल्याला सांगितलेला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतो. एवढ्या योजना या एरोटेलमध्ये लेखकानं अंडरलाईन करून सांगितल्या आहेत. म्हणजे विशेष करून हे जे एरोटेल आहे ते बजेटमध्ये ग्रामीण क्षेत्र विकासासाठी काय तरतुदी केलेल्या आहेत आणि कृषी क्षेत्र विकासासाठी काय तरतुदी केलेल्या आहेत ते सांगणारे हे एरोटेल असले आपल्याला पाहावयास मिळतं. मग त्यात आपण लाईन टू लाईन समजावून घेऊ. ढोबळमानानं तुम्हाला सांगितलं नेमकं आपल्याला याच्यामध्ये काय सांगितलंय, आता डिटेलमध्ये बघूया जे आपले पॉईंट्स आहेत ते कसे लेखकानं कव्हर केले त्याच्यामध्ये. ते पहिलं तर एक लेखकानं सांगितलं की 5 राज्यांमध्ये इलेक्शन म्हणजे निवडणुका सुरू आहेत. ते राज्य कोणते आहे तर उत्तर प्रदेश आहे म्हणजे UP, पंजाब आहे, उत्तराखंड आहे, मणिपूर आहे आणि गोवा आहे. मग या इलेक्शनच्या पुढं लोकांना खुश करण्यासाठी, मतं मिळवण्यासाठी बजेटमध्ये काय तरतुदी BJP गव्हर्नमेंट करल, केंद्र सरकार करल असं लोकांना वाटत होतं, पण तसं त्यांच्याकडून केलं गेलं नाही. वेगळ्याच तरतुदी त्याच्यामध्ये केल्या गेल्या आणि विशेष करून टेक्नॉलॉजीला त्याच्यामध्ये जास्त महत्त्व दिलं गेले असं लेखकाला इथं कुठं तर सांगायचं असलं आपल्याला पाहावयास मिळतं. ऍग्रिकल्चरल सेक्टरमध्ये सुद्धा ड्रोन टेक्नॉलॉजी वगैरे ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्याला जास्त प्रेफरन्स दिलेला खरं तर याच्यामध्ये पाहावयास मिळतं. म्हणजे एकंदरीत कन्झम्पशन एक्सपेंडिचरला जास्त महत्त्व न देता कॅपिटल एक्सपेंडिचरला जास्त महत्त्व दिले गेले. समजतंय? कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. आणि या भांडवली खर्चाला म्हणजे भांडवल
उभा करण्यासाठी खर्च करायचा आणि त्याच्यामधून इन्कम जनरेट करायचा, याला खरं तर महत्व दिले गेले. समजते तुम्हाला? मग हे खरं तर बजेटमध्ये पहिला महत्वाचा मुद्दा लेखकानं सांगितलाय. मग ते आता कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे काय? ज्या खर्चातून आपल्याला कोणत्याही प्रकारचं इन्कम मिळत नाही असा जो खर्च असतो त्याला आपण कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणतो किंवा तशा प्रकारचा खर्च म्हणतो. परंतु जो खर्च केल्यानंतर आपल्याला ठराविक कालावधीनंतर काय रिटर्न्स मिळणार आहे त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो, भांडवली खर्च म्हणतो. आणि तो भांडवली खर्च जास्त करण्यावरती सरकारनं या बजेटमध्ये भर दिलेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतोय. मग बजेटमध्ये ऍग्रिकल्चर सेक्टरचा विकास करण्यासाठी कोणकोणत्या योजनांमध्ये जास्त प्रमाणात निधी पुरवला गेलाय ते पहिल्यांदा सांगितले. म्हणजे पहिल्यांदा बजेटचे पॉझिटिव्ह पॉईंट सांगितलेत. त्याच्यामध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जी आहे ती विशेष करून मत्स्य व्यवसाय करतात जोडधंदा म्हणून किंवा इतर मासेमारी व्यवसाय करणारे जे बांधव आहेत आपले, त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, त्यांची प्रगती करण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत निधी वाढवला गेला या बजेटमध्ये. आणि त्याचा भविष्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होताना आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये आकडेवारी वगैरे आपल्याला दिली, एवढे काय तुम्हाला आकडेवारी लक्षात ठेवायची गरज नाही, परंतु या योजना लक्षात ठेवायची गरज आहे. त्यामुळेच तुम्हाला खऱ्या अर्थाने योजना ह्या सांगण्याचा मी खरं तर प्रयत्न केला. त्याचबरोबर लाईव्ह स्टॉक हेल्थ अँड डिसीज कंट्रोल, म्हणजे जे आपण शेतीबरोबर गायी पाळतो किंवा पशु पाळतो, त्याच्यातून दुग्ध व्यवसाय वगैरे डेव्हलप होत असतो, त्या पशूंची हेल्थ आणि विशेष करून त्यांचं जे डिसीज कंट्रोल आहे, ते रोग निवारण त्यांचं जे आहे, रोग नियंत्रण जे आहे, त्याच्यावरती सुद्धा सरकारनं चांगल्या पद्धतीचा खर्च या बजेटच्या माध्यमातून केलेला आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर राष्ट्रीय कृषी विकास योजना जी आहे ती राष्ट्रीय कृषी, एकंदरीत पूर्ण देशामध्ये जी कृषी आहे, कृषी क्षेत्र आहे, शेती क्षेत्र आहे, त्याचा विकास करण्यासाठी ही योजना आणली गेली. आणि या योजनेसाठी सुद्धा जे निधी आहे तो खऱ्या अर्थानं खूप मोठ्या प्रमाणात सरकारनं त्याच्यामध्ये वाढ केलेली आपल्याला पाहावयास मिळते त्या बजेटच्या अंतर्गत. हा सुद्धा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे या बजेटचा, असं लेखक इथं आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतोय. आणि आणखी एक योजना कोणती तर प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, PMKSY त्याला आपण म्हणतो. ही जी योजना आहे याच्यामध्ये सुद्धा जो निधी दिला गेलाय बजेटच्या अंतर्गत, त्याच्यामध्ये सुद्धा अगोदरपेक्षा वाढ करण्यात आली. भरघोस निधी याच्या अंतर्गत सुद्धा दिला गेला, जेणेकरून जे काय ऍग्रिकल्चरसाठी सिंचाईची कामं केली जातात, म्हणजे पाणी पुरवठ्याची वगैरे कामं केली जातात ऍग्रिकल्चर व्यवस्थित त्या बागायत होण्यासाठी, त्याच्यासाठी खरं तर ही योजना आणली गेली. आणि या योजनेमध्ये सुद्धा निधीचा जो पुरवठा आहे तो गव्हर्नमेंटनं या बजेटच्या अंतर्गत वाढवलेला आपल्याला पाहावयास मिळतोय. आणि हा निधी जर वाढवला तर खऱ्या अर्थानं जास्त क्षेत्र जे आहे ते बागायत होणार आहे, ग्रीन कव्हरच्या अंतर्गत येणार आहे ते क्षेत्र. त्यामुळे खऱ्या अर्थानं याच्यामध्ये निधी वाढवणं हे खूप महत्वाचं होतं आणि तेच या बजेटमध्ये केलेलं आपल्याला पाहावयास मिळतंय. पण हे झाले पॉझिटिव्ह पॉईंट, जे काही पॉझिटिव्ह पॉईंट होते, जे काही ऍग्रिकल्चर क्षेत्रामध्ये वाढ व्हावी, त्याची वृद्धी व्हावी, त्याची प्रगती व्हावी, याच्यासाठी सरकारनं काय पॉझिटिव्ह पावलं उचलली आपल्याला आपण बघितले. परंतु काही निगेटिव्ह पॉईंट सुद्धा आहेत. ते पॉईंट कोणते आहेत तर त्याच्यामध्ये इथं आहे प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान. याच्यामध्ये विशेष करून अन्नदाता जो आहे, आपला शेतकरी जो आहे, तो शेतकरी जो इन्कम शेतीतून कमवतो त्या इन्कमसाठी त्याला एक संरक्षण देणं गरजेचं आहे. म्हणजे काही वेळा त्यानं जे प्रोडक्ट, म्हणजे त्यानं जे उत्पादन घेतलेलं आहे त्याच्यामधून इन्कम मिळतो, काही वेळेला त्याचं नुकसान होतं, परंतु कायम त्याला ठराविक इन्कम मिळायलाच पाहिजे, त्याच्यासाठी ही योजना आणली गेली. म्हणजे ठराविक इन्कम त्याला मिळायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग मिनिमम सपोर्ट प्राइस दिली गेली त्याला, म्हणजे किमान आधारभूत किंमत त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो, किंवा हमी भाव त्याला मराठीमध्ये आपण सोप्या भाषेत म्हणतो. ही कन्सेप्ट सांगणारं वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवले, 6 मिनिटांमध्ये तुम्हाला ही कन्सेप्ट डिटेलमध्ये मी समजावून सांगितले. इम्पॉर्टंट फॅक्ट्स, इम्पॉर्टंट कन्सेप्ट नावाची जी आपली काय प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये हे व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे. जर तुम्ही बघितलं नसेल तर ते अवश्य बघून घ्या. तिथेही कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगितले. अर्थशास्त्रातली ही MSPची मिनिमम सपोर्ट प्राइसची कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे तुम्हाला तिथे मी समजावण्याचा प्रयत्न केला. मग हीच मिनिमम सपोर्ट प्राइस या योजनेच्या अंतर्गत चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला दिली जाते. परंतु या योजनेचा निधी जो आहे तो कमी केलेला यावेळेस आपल्याला पाहावयास मिळाला. खूप कमी याला निधी दिला आपल्याला यावेळेस पाहावयास मिळाला. त्याचबरोबर बाकी योजना ज्या आहेत त्या ज्या विशेष करून ऍग्रिकल्चर सेक्टर्स रिलेटेड आहेत त्या योजनांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कटौती आपल्याला पाहावयास मिळाली, कमतरता खऱ्या अर्थानं आपल्याला पाहावयास मिळाली. त्याचबरोबर आणखी ज्या योजना आहेत
त्या विशेष करून प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे, ती विशेष करून विविध गावांना एकमेकांसाठी जोडण्यासाठी सडक बनवत असते, रोड बनवत असते, पक्के रोड जे असतात ते बनवत असते. परंतु त्याला सुद्धा निधी जो आहे तो तुटपुंजा निधी दिला गेलाय. तशाच पद्धतीने प्रधानमंत्री आवास योजनेसोबत केलं गेलं, नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन सोबत केलं गेलं, महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट सोबत केलं गेलं, म्हणजे मनरेगा सोबत. आणि हा मनरेगाचा मुद्दा जो आहे तो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गाजला होता त्यावेळेस. त्यामुळे खऱ्या अर्थाने याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत बजेटमध्ये पॉझिटिव्ह पावलं जी उचललीत त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला निगेटिव्ह पावलं पाहावयास मिळतात, असं कुठंतरी लेखकाला आपल्याला इथं सुचवायचं असलेले या ठिकाणी पाहावयास मिळते. आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पॉईंट्स मध्ये आणखी 2-3 पॉईंट राहिले आपले, म्हणजे ते म्हणजे अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं किसान ड्रोन टेक्नॉलॉजी आणली जाणार आहे. त्याचबरोबर व्हॅल्यू चेन ऑफ फार्म प्रोड्यूस, म्हणजे शेतकऱ्यांनी जे उत्पादन घेतलेलं आहे त्यांच्यासाठी ते उत्पादन विक्री होण्यासाठी एक साखळी निर्माण करणं, याच्यावरती सरकार काम करते. आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चरशी रिलेटेड डेव्हलप करण्यावरती सुद्धा सरकार काम करते. त्याच्याशी रिलेटेड बजेटमध्ये तरतूद सुद्धा आपल्याला केलेला पाहावयास मिळाला. परंतु याचे काय निगेटिव्ह पॉईंट आहेत, काय महत्त्वाच्या योजना होत्या, त्यांना निधी सरकारनं तुटपुंजाच दिलेला पाहावयास मिळतोय, जेणेकरून आपल्याला हवी अशी प्रगती त्याच्यामध्ये आपण करू शकत नाही, असं लेखकाला याच्यामध्ये सांगायचं. म्हणजे एकंदरीत या एडिटोरियलमध्ये आपण काय बघितलं, 3 पॉईंट बघितलं. एक तर ॲग्रिकल्चर सेक्टर्स रिलेटेड पॉईंट्स बघितले, बजेट तर मध्यवर्ती पॉईंटच आहे याचा. आणि तिसरं म्हणजे विशेष करून रुरल एरियाशी रिलेटेड जे काय महत्त्वाचं रोड वगैरेचं आपण बोललो ते, हे 3 पॉईंट खऱ्या अर्थाने या एडिटोरियलमध्ये येतात. त्यामुळे या 3 पॉईंटच्या दृष्टीतून हे एडिटोरियल खूप महत्त्वाचं होतं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बाकी याच्यामध्ये जेवढ्या काही योजना आल्या तेवढ्या चांगल्या पद्धतीने करून ठेवा. या योजनांवरती कशाही पद्धतीने क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो, ते मग UPSC प्रिलियमला घ्या, UPSC मेन्सला घ्या, MPSC प्रिलियमला घ्या, MPSC मेन्सला घ्या. आणि बाकी कंबाईनच्या वगैरे बाकी एक्झाम आहेत त्यांच्या दृष्टीतून सुद्धा योजनांवर अनेक वेळा प्रश्न विचारले, प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही बघितले असले तर तुम्हाला ते लक्षात आलं असेल. त्यामुळे तशा पद्धतीने आपल्याला या योजनांचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. या योजनांवरती कशाही पद्धतीने क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. इथं आपले जे काय महत्त्वाचे एडिटोरियल्स होते ते समाप्त होत आहेत. आता ज्या काय महत्त्वाच्या न्यूज आहे त्या डिटेलमध्ये डिस्कस करण्यात आपण सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आपली जी पहिली न्यूज आहे ती 5 राज्यांमध्ये इलेक्शन चालू आहे ना, त्या इलेक्शन विषयी बोलणार न्यूज. आणि त्याच्यामध्ये विशेष करून पंजाब आणि उत्तर प्रदेश या 2 राज्यांविषयीची इन्फॉर्मेशन इथं सांगितले आहे. आणि 3rd फेजमध्ये 3ऱ्या फेरीमधलं जे काही वोटिंग होतं तिथं झालेलं आपल्याला पाहावयास मिळालं. त्याच्यामध्ये पंजाबमध्ये 65% लोकांनी वोट केलं आणि UPमध्ये 60% लोकांनी वोट केलं, हे आपल्याला या न्यूजमध्ये सांगितलेलं पाहावयास मिळतं. सॉरी, याच्यामधून आपल्याला की पॉईंट काय काय घ्यायचे आहेत. पहिला की पॉईंट, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. म्हणजे याचे जे मेंबर असतात त्यांची नियुक्ती कशा पद्धतीने होत असते, जे चीफ इलेक्शन कमिशनर असतात त्यांची नियुक्ती कशा पद्धतीने होत असते, आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही जी काय बॉडी आहे ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे की स्टॅच्युटरी बॉडी आहे. स्टॅच्युटरी बॉडी असेल तर कोणता कायदा करून कधी पास झालेली बॉडी आहे स्थापन झालेली, आणि कॉन्स्टिट्युशनल बॉडी जर असेल, ही घटनात्मक जर संस्था ही असेल तर घटनेमध्ये याची तरतूद कधी केली गेली होती, कुठून आपण हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची कल्पना घेतलेली भारतीय राज्यघटनेमध्ये, ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया विषयीची असायला पाहिजे. त्या दृष्टीतून आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे डिटेलमध्ये याचा. त्या दृष्टीतून खरं तर महत्त्वाचं हे होऊन बसतं. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीतून याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला खरं तर असायलाच पाहिजे. ती इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये काढून ठेवा. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट असा काही नाही. फक्त आता याच्या अगोदर पण मी तुम्हाला एडिटोरियलमध्ये सांगितलं होतं की कोणत्या 5 राज्यांमध्ये इलेक्शन सुरू आहेत. मग मला कमेंट बॉक्समध्ये तेवढं सांगा की कोणत्या 5 राज्यांमध्ये इलेक्शन, असेंब्ली इलेक्शन आता सुरू आहेत. हा पहिला क्वेश्चनचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि दुसरा महत्त्वाचा क्वेश्चन काय तर विशेष करून कोणकोणत्या राज्यांमध्ये, आता राज्यांमध्ये विशेष करून विधानसभा आणि विधान परिषद असते. विधान परिषद हे ऐच्छिक सभागृह आहे आणि विधानसभा हे कंपल्सरी सभागृह आहे, अनिवार्य सभागृह आहे ते. मग कोणती अशी राज्य आहेत की त्यांच्यामध्ये दोन्ही सभागृह आहेत, विधानसभा पण आहे आणि विधान परिषद पण आहे. अशा राज्यांची नावं फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगायचा प्रयत्न करा. हे जर तुम्ही लेक्चर बघितलं तर अशा प्रकारची उत्तर जी आहे ती अवश्य देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याच्यावरती आपण प्रोडक्टिव्ह डिस्कशन करू शकेल. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही. त्यामुळे पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती तेलंगणाचे चीफ मिनिस्टर जे आहेत के. राव यांनी महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर उद्धव ठाकरे यांना भेट दिलेली या ठिकाणी पाहावयास मिळते. त्याचबरोबर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे जे प्रेसिडेंट आहेत शरद पवार
यांची सुद्धा त्यांनी भेट घेतलेली आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते आणि एक अँटी बीजेपी फ्रंट जी आहे ती फ्रंट स्थापन करण्याचा यांचा मनसुबा या ठिकाणी असलेला आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे एकंदरीत ही टोटली पॉलिटिकल न्यूज आहे. विशेष करून बीजेपीच्या विरोधात लढण्यासाठी काही पक्ष एकत्र येत आहेत ते खरं तर सांगणारी खरं तर न्यूज आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. त्यामुळे पुढची महत्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट रिलेटेड आणि त्याच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका मॅक्रॉन हे करत आहेत जे फ्रान्सचे PM आहेत, प्रेसिडेंट आहेत किंवा प्रधानमंत्री आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यामध्ये सीज फायर म्हणजे काय तर बाउंड्री लाईनवरती शांतता प्रस्थापित करण्यासाठी जी काय कारवाई केली जाते त्याला आपण सीज फायर वर्क असं म्हणतो. आणि ती कारवाई करण्यासाठी त्याच्यावरती काम करण्यासाठी बोलणं करण्यासाठी पुतीन आणि मॅक्रॉन दोघं ॲग्री झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. विशेष करून फ्रान्स याच्यामध्ये मध्यस्थी करतोय त्यामुळे तिथं शांतता कशा पद्धतीनं प्रस्थापित होईल याचं कार्य मॅक्रॉन जे आहेत ते इमॅन्युअल मॅक्रॉन त्यांना म्हणतो आपण, ते तशा पद्धतीचं कार्य करताना आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजे युक्रेनमध्ये आणि रशियामध्ये मध्यस्थी करण्याचं कार्य हे इमॅन्युअल मॅक्रॉन करताना आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतं. मग याच्यामध्ये पहिला तर की पॉईंट तुम्हाला रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट टोटल माहिती असायला पाहिजे. आणि हा रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट सांगणारं वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवून ठेवलेलं आहे. करंट बेस्ड इश्यू नावाची आपली प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये ते अपलोड करून ठेवले. तुम्ही जर बघितलं नसेल तर ते बघून घ्या. अनेक वेळा याच्या अगोदर पण मी सांगितलंय तुम्हाला या रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्यामुळे त्या लेक्चरमध्ये मी डिटेल इन्फॉर्मेशन सांगितलं आणि त्याच्यामध्ये इंडियाचा काय रोल आहे हे सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगितले आणि हे सगळं मॅपच्याद्वारे समजावून सांगितले. त्यामुळे ते लेक्चर बघून घ्या. तुमच्या सगळ्या शंका या इश्यूशी रिलेटेड टोटली निरसन त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि 100% त्या निरसन होतील. त्यामुळे प्लीज ते लेक्चर बघून घ्या. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय नाही, हा जो मुद्दा आहे तो डिटेलमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे. याच्यामध्ये अनेक स्टेक होल्डर आहेत. त्याच्यामध्ये नॉर्थ अटलांटिक ट्रीटी नावाची जी ऑर्गनायझेशन आहे ती ऑर्गनायझेशन आहे. USA त्याच्यामध्ये स्टेक होल्डर आहे. आता फ्रान्स मध्यस्थाची भूमिका त्याच्यामध्ये निभावतोय. त्याचबरोबर युरोपियन युनियनचं त्याच्यामध्ये काय मत आहे हे सर्व जे आहे स्टेक होल्डर ते समजून घेण्यासाठी लेक्चर बघून घ्या. त्याची डिटेल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेली आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती क्वीन एलिझाबेथ II हिच्याशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि क्वीन एलिझाबेथ II ही COVID-19 पॉझिटिव्ह आढळलेले, त्याच्यामुळे खरं तर ही पर्सनॅलिटी जी आहे ती जास्त न्यूजमध्ये आपल्याला असलेली पाहावयास मिळते. आणि विशेष करून ब्रिटनशी रिलेटेड ही न्यूज आहे. त्यामुळे आपल्याला आधुनिक भारताचा इतिहासच यांच्यावरती डिपेंड आहे, ब्रिटिश राजवटीवरती. त्यामुळे त्या दृष्टीतून ही न्यूज महत्वाची असं आपण म्हणू शकतो. आणि बाकी एक व्यक्तिविशेष म्हणून सुद्धा ही न्यूज महत्वाची असलेली आपल्याला पाहावयास मिळते. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. इथं आपला आजचा द हिंदू समाप्त होतोय. ज्या काय महत्वाच्या न्यूज होत्या आणि जे काय महत्वाचे एडिटोरियल होते ते डिटेलमध्ये मी तुम्हाला इथं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आशा आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मी जे काय सांगितले ते समजलं असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, ते पण जॉईन करा जेणेकरून इतर काय अपडेट्स असतील त्या इतर अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. आणि बाकी इन्फॉर्मेशन सुद्धा तिथं मी पोस्ट करत असतोय ती सुद्धा तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. आणि प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचू शकेल आणि सगळ्यांना याचा बेनिफिट होऊ शकेल. आणि ते तुम्ही शेअर केलं तरच शक्य आहे. त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला की जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हा जो चॅनलची लिंक आहे ती जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.